तुम्ही कधी ट्राय केली आहे द रेसिपी फॉर द माइस? नाही ना? हां, जीन बॅप्टिस्ट व्हॅन हेल्मंट या सायंटिस्टने माइस तयार केले होते. आजच्या ओएसिस बायोलॉजी एक्सपेरिमेंटल डिस्कवरी सेशनमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत की कसं जीन बॅप्टिस्ट व्हॅन हेल्मंटने लॅबमध्ये माइस तयार केले. ट्रेडिशनल टाइम पिरियडमध्ये एकच प्रश्न सगळ्या सायंटिस्टच्या डोक्यामध्ये चालू होता की या पृथ्वीवरती लाईफ कशी ओरिजिनेट झाली असेल. प्रत्येक जण त्यासाठी काही ना काही एक्सपेरिमेंट्स करत होते. याच पद्धतीने जीन बॅप्टिस्ट व्हॅन हेल्मंटने पण एक एक्सपेरिमेंट केला. त्याने एक बॉक्स घेतला, बॉक्समध्ये एक डर्टी शर्ट ठेवला, त्या बॉक्समध्ये काही व्हीट ग्रेन्स त्यांनी ॲड केले. ट्रेडिशनल टाइम पिरियडमध्ये प्रत्येक सायंटिस्टच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न होता की लाईफ या पृथ्वीवरती कशी ओरिजिनेट झालेली आहे. मग त्यांच्या समोर दोन कन्सेप्ट्स होते. एक होती बायोजेनेसिस आणि एक एबायोजेनेसिस. बायोजेनेसिस म्हणजे लाईफ ओरिजिनेट फ्रॉम द लाईफ अँड एबायोजेनेसिस म्हणजे लाईफ ओरिजिनेट फ्रॉम द नॉन लिव्हिंग मॅटर. मग जीन बॅप्टिस्टने एबायोजेनेसिसच्या थेरीला प्रूव्ह करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी एक बॉक्स घेतला, त्यामध्ये एक डर्टी स्मेली शर्ट ठेवला आणि त्यामध्ये काही व्हीट ग्रेन्स ॲड केले आणि त्या बॉक्सला 21 डेजसाठी एका डार्क रूममध्ये ठेवलं. आफ्टर द 21 days, he observed that the mice appeared in the box and thus he proved that mice originated from the non-living matter like the shirt and the wheat grains. पण नंतर या कन्सेप्टला सगळ्यांनी डिस्प्रूव्ह केलं की जे माईस तयार झाला होता ते शर्ट आणि व्हीट ग्रेन्स पासून नाही. शर्टच्या डर्टी स्मेलमुळे माईस तिथे अट्रॅक्ट झाले. त्यांच्याकडे फूड रिसोर्स प्रेझेंट होता इन द फॉर्म ऑफ द व्हीट ग्रेन्स आणि त्यांनी तिथे रिप्रोडक्शन केलं आणि तिथे त्यांची संख्या वाढली. यामुळे माईस तिथे आलेले होते.